तर म्हणजे गणेश शाळेमध्ये ना भरपूर अशा गणपती मूर्तींचं काम झालेलं असतं. म्हणजे आता कसे दिवस पण कमी असतात, त्यामुळे रंगकामात खूप टाईम लागता. मूर्ती घडवणं म्हणजे देवाची एक श्रद्धा असतं त्यांच्यावरती. मूर्तिकार मूर्ती घडवता खरा, तर ही ह्या काकांची मूर्ती असते, रामचंद्र काकांची गणपती मूर्ती. आणि आतमध्ये अजूनही बाकी काम चालू असतं. आमची मूर्ती देण्यासाठी मी पाठ तिचं ठेवलं आहे, पण ती मूर्ती जेव्हा पूर्णपणे तयार होतली तेव्हाच मी तुमका सांगतले की आमची गणेश मूर्ती यंदाच्या वर्षातली किसली असा ती. आता म्हणजे इसरसून जायसारखं वाटणार नाही, पण बरीच अशी कामं असतात, त्यामुळे आता आमका इसरसून जाऊ खया. नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असं कोकणातल्या सुंदर अशा व्हिडिओमध्ये. तर म्हणजे अवघ्या काही दिवसांनीच गणरायाचं आगमन होतला, तर पाठ देण्यासाठी मी गणेश शाळेतील सांगली मूर्ती. चला तर मग बघूया गणपतींची मूर्ती कितके झालेले असतात ते करून. तर उतला पाठ पण देऊचो. आता सगळ्यांका उत्सुकता लागतं ती म्हणजे गणेश उत्सवाची. तर चला मग सुंदर सुंदर मूर्ती पण बघून घेऊया. हां हां विचार. हां हां. तर म्हणजे गणेश शाळेमध्ये ना भरपूर अशा गणपती मूर्तींचं काम झालेलं असतं. म्हणजे आता कसे दिवस पण कमी असतात, त्यामुळे रंगकामात खूप टाईम लागता. मूर्ती घडवणं म्हणजे देवाची एक श्रद्धा असतं त्यांच्यावरती. मूर्तिकार मूर्ती घडवता खरा, तर ही ह्या काकांची मूर्ती असते, रामचंद्र काकांची गणपती मूर्ती. आणि आतमध्ये अजूनही बाकी काम चालू असतं. आमची मूर्ती देण्यासाठी मी पाठ तिचं ठेवलं आहे, पण ती मूर्ती जेव्हा पूर्णपणे तयार होतली तेव्हाच मी तुमका सांगतले की आमची गणेश मूर्ती यंदाच्या वर्षातली किसली असा ती. आता म्हणजे इसरसून जायसारखं वाटणार नाही, पण बरीच अशी कामं असतात, त्यामुळे आता आमका इसरसून जाऊ खया. आता पण जाऊया. बाकी तुमच्या गणपती शाळेचं काम कसं होता नक्की कमेंट करून सांगा. आता पण जाऊया चला मग. तर मंडळी नुकताच मी येईल आहे मळ्यात ना, म्हणजे वर गेलेलं आहे. बहुतेक वज्रातच काहीतरी स्वामी समर्थांचं थोडं पहिल्यांदा मठ वगैरे होतो, तर त्या काम झाला. आणि आज आमच्या जुन्या घरावर कोंबू असा वरसकटीचो, तर आज दुपारचं जेवण तडे असा, तर कोंबे देतात. तर थोड्या वेळात घरात थांबते आणि मी जाते जुन्या घराकडे. चला तर घराकडे येले, थोडं वेळ बसलं आहे. पाऊस लागत होता, पाऊस आता सध्या गायब झालेला. हा मध्येच मध्येच पावसाचं सगळं वातावरण होता. तर आता मी तिकडे जाते, 1 वाजल्यात. बघूया जेवण वगैरे सगळं केलं नाही काय. त्या देवाचे कोंबे असतात ते आज दुपारीच देतात. तर ही आमची जुनी घरं आहात सर. माझ्याकडे काळीज ह्या करता वाडियासाठी ना, आमच्याकडे काळीज असतं तर वाडिया लायला जातात प्रसाद आपण, तर त्या निखाऱ्यावरती भाजून घेता. निकाऱ्यावरती भाजू काय आणि वाडीत घालू काय तर रांगत ना. हां रांगत नाही ना. बाकी भात आणि रस्सो केलं. भात मी रस्सो चुली घालतो. हां चुली रस्सो आणि भातडे आता भाजून घेता. आता काय हो पावसाचा आता बरं लागतं ना. रुस कटच बारी येता की तुझ्या सामाऱ्याचो. म्हणा नक्की तुम्ही बोलायतात नाही भात हम्म. मोठे राधे केला. आणि हो भात गावठी आ खिसलो गे तांदूळ वायंगाने वांगाणा. कधीच्या वाडी एक माहिती का खोबरा काय वाटापाचा ना. सगळी झालेली आहे तयारी. आता वाडी दाखवायला नाही काय, मग जेवणाक सुरुवात. तर म्हणजे जेवणाक अजून टाईम असा, म्हणजे वाडी वगैरे दाखवची लागतं. तर मावशींचा आमच्या घर असा एका मावशींचा, तर त्याच्या समोरच ना त्यांच्या चाफ्याचं झाड आहे, तर त्याला काठीळाव चिकाटला. त्या काठीळा म्हणजे काय आता सांगतात, त्याच्यात जर गुंडून मुंडून बसतो नाही तर काय आता चाळवला तर तोंड फोडून काढतं ना. त्या बघा समोर आतडे हे बघा, एका काठीळा म्हणतात म्हणजे त्या पोळा असता.
आणि त्या भयंकर असतात खूप मधमाशी वगैरे असतात. मधमाशांनी ते चावतात आणि लय बेकार जातात. तर आता मी जातं कारण की संजो काका इलो असतो तो वाडी वगैरे दाखवता गाडी या वाडी दाखवची लागतात मान त्यांचं असतं वाडी दाखवचं. तर चला मग अंगत पंगत एक जेवणाची होऊन जाऊ दे जुन्या घरात. वाडी ठेवता आहे सगळं वर्षाचं पहिलं कलेजा वाटता प्रसाद असता ह्यो. रुद्र घे उठे खा. अशा बेगून सुटली शनिवारची. आता मासे बिशे नाही का गावनात डॉप तरी उसपूचा नाही नसता. तर रुद्रांच्या शाळेत आज काहीतरी होता. कसलो कार्यक्रम होतो सांग. आज ना आमच्या रानभाज्यांचो ना आमच्या शाळेत आज रानभाज्यांचो ह्या होतो काय तो म्हणजे विक्री मेळावा होतो असं विकू काय ते कसली भाजी येलं मी हा लाल माठ म्हणजे लाल भाजी भाजी आणि परीन माडो आणि नंबर वगैरे काढला नाही काय नाही भारी. तर आज शाळेत सगळ्यांनी रानभाजी वाटप केल्याने तर म्हणते मी आज आज कलंबिस्त गणशवडीच्या मध्ये स्वामी समर्थ मठ असा आमचा कलंबिस्ताचो. तर तिसरा जी छोटीशी फॅक्टरी असा तर तिसर खूप म्हणजे खूप मुलांसाठी कामाची सुवर्ण संधी पण असा. त्यासोबतच तिसर बॅटरी सुद्धा मॅन्युफॅक्चर केले जातात. त्यामुळे तुम्ही बॅटरी पण तिसर तुमका हवी असते तर घेऊ शकता. तर मी आता शॉपला जाते मी आता त्या फॅक्टरीत जात आहे. तुमची ओळख करून देते तिसर आणि काही सविस्तर माहिती असतात ते तुमका देतात. तर चला मग बघूया. अट्रॅक्टिव्ह वाटायला लागतं ना काय चाललं. होय होय. तर तुमच्या या फॅक्टरीमध्ये म्हणजे कशा रिलेटेड बॅटरी वगैरे करतात ते एक इन्फॉर्मेशन दे माका. आम्ही लिथियम आयन आणि लिथियम फॉस्फेट सगळ्या प्रकारचे बॅटरी बनवतो. सो ही समोर जी केस असा ही 24 वोल्ट 100 एच किंवा 12 वोल्ट 200 एच लिथियम बॅटरी लिथियम आयन फॉस्फेटमध्ये इन्व्हर्टरसाठीची केस असा. म्हणजे याच्यामध्ये आपण प्रिझमॅटिक सेल वापरून इन्व्हर्टर बॅटरी बनवतो जी 15 ते 20 वर्ष लाईफ देता आणि बरोच लोड घेऊ शकता. त्याच्यावर आम्ही इलेक्ट्रिक व्हेकलचे पण बॅटरी बनवतो. छोटे जे आपला स्कूटर असतात आपले पेट्रोल त्यांच्यासाठी लागतात ते बनवतो लिथियममध्येच. किंवा स्प्रे पंपची असतात UPS मध्ये 7 एच 6 एच बॅटरी लागतात 12 एच लागतात ते बनवतो. बेसिकली कस्टम रिक्वायरमेंट सुद्धा आम्ही कव्हर करतो लिथियममध्ये जा काय लागत सगळं. जर तुमका या कामात इंटरेस्ट असतात मेकॅनिकली इलेक्ट्रिकल रिलेटेड वर्क असता बॅटरी रिलेटेड वर्कमध्ये इंटरेस्ट असतात तर आमका कॉन्टॅक्ट करा. आमका सध्या स्टाफची गरज असा. माझा कॉन्टॅक्ट नंबर असा 9403749613. आमची लोकेशन असा कलंबिस्त वजरवाडीत आमची फॅक्टरी असा ग्रुप कनेक्ट प्रायव्हेट लिमिटेड म्हणून. मंडळी मी आता तिचं घराकडे येईल संध्याकाळ झालेली आहे आणि पाऊस सध्या जास्त चालू असा. तर आता मी म्हणजे 2-3 दिवसांनी मामाकडे नाही सॉरी मावशीकडे जातले गेळ्यामध्ये. आणि आतापासून जे व्हिडिओ येतले ते सगळे भारी व्हिडिओ असतले कारण की त्या निसर्गातलं तर निसर्ग म्हणजेच काय अफलातून असा. आणि पावसात तर अविस्मरणीय होता. मग त्यामध्ये आपण रेसिपी करतलो आणि खरेखर जातो फिरायला जातलो खूप म्हणजे खूप मजा मस्ती करतलो. पूर्ण गेळा कव्हरअप केला जातला. मी 1-4-5 नाही तर 8 दिवसांसाठी जातले त्याला लवकरच जातले ह्या 2 दिवसांमध्ये. तर म्हणजे आजचं ब्लॉग एवढंच. बाकी व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा. आणि आता फॅक्टरीची तुम्ही नक्की इन्क्वायरी करू शकता कॉल वगैरे करा. ती सर वॅकन्सी असतात जॉबसाठी. तुम्ही जवळच्या जवळ आपल्या काळातले कोण ना कोणतरी तिथं काम करू शकतात. ITI केलेले असं किंवा 12वी पास असं एज्युकेशन बेसवर तुमचा तिथं जॉब गावतलो नक्की कॉन्टॅक्ट करा. ते का भेटाय आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काय ठीक आहे आणि हाईप करून व्हिडिओ विसरा नको.